तर सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या 19व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात म्हणजे जानेवारीच्या हप्ते वितरणासंदर्भात एक GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर आता वितरण हे कधीपासून सुरू होणार, कोणत्या लाडक्या बहिणींना 4,500 रुपये एकत्रित मिळणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींना फक्त 1,500 रुपये मिळणार, या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर लाडक्या ताईंनो, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी, जानेवारीच्या हप्ते वितरणाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे आणि कुठल्याही क्षणी, आज जरी सुट्टीचा दिवस आहे, आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती, आज जरी सुट्टीचा दिवस आहे तरी सुद्धा वितरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। कारण अगोदरच जानेवारीच्या हप्त्याला फार विलंब झालेला आहे आणि आता जो GR आला त्यानंतर कसलीही घोषणा सुद्धा होणार नसल्याची माहिती समोर येत आहे। डायरेक्ट हप्ता वितरणाला सुरुवात होईल। तर यासाठी आता कोण महिला पात्र असतील आणि कोणत्या महिलांना दिला जाईल आणि कोणत्या महिलांना 4,500 रुपये एकत्रित येईल, या संदर्भातली माहिती आपण अगदी थोडक्यात पाहणार आहोत। तर सर्वप्रथम पाहून घ्या लाडक्या ताईंनो, यासाठी कोण महिला पात्र असतील तर ज्या महिलांना नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये हप्ता सुरळीत मिळाला होता त्या सर्वच महिला आता जानेवारीच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे। आणि ज्या महिलांना नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये अपात्र करण्यात आलं होतं त्यांनी जर KYC केली असेल, KYC दुरुस्ती केली असेल तर अशा महिला सुद्धा जानेवारीच्या हप्त्यासाठी आता पात्र असणार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय, लाडक्या बहिणी प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून विचारत आहे की ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये हप्ता मिळाला नव्हता तर त्या लाडक्या बहिणींना 4,500 रुपये एकत्रित मिळेल का? कारण बऱ्याच प्रसार माध्यमांवर अशाच प्रकारच्या बातम्या येत आहे की लाडक्या बहिणींना 3 हप्ते एकत्र म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबर आणि जानेवारीचे 3 हप्ते 4,500 रुपये एकत्रित येतील। तर लाडक्या ताईंनो, या संदर्भात अजूनपर्यंत कुठल्याही नेत्याने किंवा राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा कसल्याही प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं नाही, कसल्याही प्रकारचं अधिकृतपणे कुठेही त्यांनी त्या संदर्भात माहिती दिलेली नाही। त्यामुळे 4,500 रुपये एकत्रित येतील काय हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे। पण माझ्या मते तरी तुमचा जो पेंडिंग हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार नाही आणि तुम्ही जर KYC व्यवस्थित केली असेल तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता सुद्धा आता येऊ शकतो। तो पण एकच हप्ता येईल आणि त्यानंतर बाकी तुमचे जे काही हप्ते असतील समोरचे ते तुम्हाला व्यवस्थित चालू राहणार आहे। पण बऱ्याच माध्यमांवर ही माहिती समोर येत आहे की 4,500 रुपये लाडक्या बहिणींना एकत्रित येईल, तर ते सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे। त्यानंतर ज्या महिलांना नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये हप्ता मिळाला होता तर अशा लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता म्हणजे 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होणार आहे आणि पैसे कधी जमा होतील हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे। तर लाडक्या ताईंनो, पैसे कुठल्याही क्षणी, तुम्हाला आता कसलीही घोषणा सुद्धा होणार नाही, डायरेक्ट तुमच्या खात्यावर पैसे वितरणाला सुरुवात होऊ शकते। आज सुद्धा पैसे येऊ शकते। लाडक्या ताईंनो, हप्ता वितरणासंदर्भात 3 तारखा अत्यंत महत्त्वाच्या असणार आहे। आजची 19, 20 आणि 21 या 3 दिवसात तुमच्या खात्यावर कसलीही घोषणा न होता डायरेक्ट वितरणाला सुरुवात होणार आहे। आणि या संदर्भात जशी काही नवीन माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल किंवा हप्ता जमा झाल्याचा जसा पहिला मेसेज येईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर अगदी पुराव्यासोबत पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। त्याच सोबत ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये हप्ता आला नव्हता त्या लाडक्या बहिणींनी कमेंट मध्ये आपलं नाव, गाव आणि जिल्हा टाकायचा आहे। त्याचसोबत ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला होता त्या लाडक्या बहिणींनी सुद्धा आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे की डिसेंबरचा हप्ता हा मिळाला होता। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब गोडे महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलवरची व्हिडिओ। जय महाराष्ट्र।